अमेरिकेने काल अवैध भारतीय प्रवाशांना भारतात परत पाठवले। अमेरिकन विमान भारतीयांना घेऊन भारतात आले, त्यात नागपूरमधील एक तरुण देखील होता। त्याचे अमेरिकेचे स्वप्न भंगलेच नाही तर त्याला मोठा आर्थिक फटका देखील बसलाय। या तरुणाचे जवळपास 50 लाख रुपये गेले। त्याला प्रवासादरम्यान जो त्रास सहन करावा लागला तो वेगळाच। अमेरिकेतून परतल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्याची चौकशीही केली आहे। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी तेथील बेकायदा स्थलांतरितांबाबत कठोर धोरण स्वीकारले आहे। विविध देशांमधून अमेरिकेत घुसलेल्यांना विमानांनी त्यांच्याच देशांमध्ये परत पाठवले जात आहे। 104 भारतीय बेकायदा स्थलांतरितांना घेऊन आलेले अमेरिकेचे सैन्य विमान बुधवारी अमृतसरमध्ये लँड झाले। भारतातून होणाऱ्या या घुसखोरीच्या मार्गाला डंकी रूट म्हटले जाते। याचा अर्थ काय? या शब्दाचा उगम कसा झाला? या मार्गाने घुसखोरी कशी होते? याची कारणे आणि त्यात असलेले धोके कोणते आणि त्या व्यक्तीसोबत काय घडलं बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र। शाहरुख खानचा डंकी मूवी हा सर्वांनी बघितला असेलच। डंकी हा मूवी सत्य घटनेवर आधारित आहे। डंकी हे गुजरात मधील डिंगूच्या नावाच्या गावापासून प्रेरणा घेत बनवण्यात आली आहे। डिंगूच्या गावाची लोकसंख्या 3000 आहे। त्यातील सुमारे 2800 रहिवासी परदेशात आपले भविष्य घडवण्यासाठी देश सोडून गेले। असंच नागपूर मधील एक युवकाला अमेरिकेची भुरळ लागली आणि तो डंकी मार्गे निघाला, मात्र त्याला भारतात परत पाठवण्यात आले आहे। नागपूर मधील त्या युवकाचे नाव हरप्रीत सिंग ललिया आहे। हरप्रीत सिंग हा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता। त्याला अमेरिकेची भुरळ होती। त्याने डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहिले। त्यासाठी त्याने रक्कम जुळवली। डंकी मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी त्याने एजंटला 2 टप्प्यात पैसे दिले। अगोदर 18 लाख तर दुसऱ्या टप्प्यात 31,50,000 रुपये दिले। कॅनडा मार्गे त्याचा प्रवास सुरू होणार होता, पण झाले उलटेच। अमेरिकेने त्याला काल भारतात परत पाठवले। सर्वात आधी हरप्रीत सिंग याचं कॅनडाचा व्हिसा तयार करण्यात आला, पण त्याला अगोदर इजिप्तला पाठवण्यात आले। गेल्या वर्षी 2 डिसेंबर रोजी तो इजिप्तला गेला। तेथून त्याला स्पेनची राजधानी माद्रिदला नेण्यात आलं। तेथून त्याला कॅनडाला पाठवण्यात आलं। नंतर दक्षिण अमेरिकेतली ग्वाटेमाला येथे उतरवण्यात आलं। तिथे त्याला माफियांसोबत राहावे लागले। त्या माफियांकडे बंदुका होत्या। ग्वाटेमाला येथे त्याला 27 डिसेंबर पर्यंत थांबवण्यात आले। त्यानंतर त्याला विमानाने निकारागुआला येथे नेले। तिथून कारने होंडुरास या देशात नेण्यात आले। पुढे ग्वाटेमाला येथील निर्जन स्थळी नेले। तिथून नदी मार्गे त्याला मेक्सिको देशात नेण्यात आले। तिथे तो 10 दिवस माफियांच्या ताब्यात राहिला। त्याच्यासोबत सतत बंदूकधारी होते। तिथून त्याला कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली। मेक्सिको अमेरिका सीमारेषा ओलांडून तो अमेरिकेत पोहोचला, पण त्याला सुरक्षा दलांनी अटक केली। त्याला विमानाने भारतात परत पाठवले। नागपूरमधील पाचपावली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलवले होते। आता डंकी म्हणजे काय? तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश या दक्षिण आशियाई देशांमधून अमेरिका, कॅनडा किंवा युरोपमध्ये त्या देशाची परवानगी न घेता म्हणजेच विजा नसताना घुसखोरी करण्यासाठी जे मार्ग वापरले जातात त्यासाठी बोलीभाषामध्ये डंकी हा शब्द वापरला जातो। हे मार्ग अर्थातच अनधिकृत आणि धोकादायक असतात। याचा उगम कसा झाला आणि अर्थ काय आहे बघूयात। डंकी रूट हा शब्द 1970 आणि 1980च्या दशकात वापरला गेला होता, जेव्हा भारतीय स्थलांतरित दुर्गम आणि अवघड मार्गाने अमेरिकेत प्रवेश करायचे। मुख्यतः डंकी हा शब्द या मार्गावर असलेल्या कठीण, लांब आणि जास्त वेळ लागणाऱ्या प्रवासाला सूचित करतो। यामध्ये स्थलांतरित अनेक वेळा पुरवठा न मिळाल्यामुळे, हॉटेल किंवा घरे न मिळाल्यामुळे संघर्ष करतात। या मार्गावर बेकायदा स्थलांतरित एक खास मार्ग वापरतात, ज्यात एका ठिकाणाने दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते वाळवंट मार्गाने, विमानाने किंवा समुद्र मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतात। याचा मुख्य धोका म्हणजे या मार्गावर स्थलांतरितांना मोठे अपघात किंवा कायदेशीर अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे त्यांचे जीवन धोक्यात पडू शकते। अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांना पकडले जात असल्याने यावर अधिक ताण आलेला आहे। धोका काय आहे? तर डंकी रूट मार्गाने घुसखोरी केल्याने कुटुंबांना मोठ्या आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीर अडचणी येऊ शकतात। या मार्गावर वापरलेल्या तंत्रामुळे विविध प्रकारचे धोके समोर येतात, जसे की पारंपरिक मार्गाचा वापर किंवा अवैध प्रवास, तर काही वेळा बेकायदा स्थलांतरण करणाऱ्यांना गडबड किंवा सापळ्यातही पकडले जातात। डंकी रूट हा एक अवैध प्रवेश मार्ग आहे, ज्यामध्ये कायदेशीर आणि शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते।
हे रोखण्याचा बेकायदेशीर मार्ग काय? तर कॅनडा आणि अमेरिकेने अनधिकृत स्थलांतरे रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि कायदेशीर प्रक्रिया अधिक कडक केल्या आहेत. युरोपीय महासंघातील अनेक देश अलीकडे डंकीची पाठवणी करण्याचे धोरण अवलंबू लागले आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश येथे अर्थातच अशा पद्धतीने लोकांना परदेशात पाठविणाऱ्या दलाली विरोधात कायदे आहेत. मात्र यातील कोणतेच कायदेशीर मार्ग फारसे उपयोगी पडत नाहीत. कायद्यातून पळवाटा काढत सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून लाखो लोक युरोप, अमेरिकेत घुसखोरी करतात. डंकी मार्गाने विकसित देशांमध्ये जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अर्थातच बेरोजगारी. आपल्या देशात चांगली नोकरी किंवा व्यवसायाची संधी असेल तर एवढा धोका पत्करून घरदार सोडून कुणीही असे दुसऱ्या देशात घुसणार नाही. अमेरिका आणि युरोप मधील बहुतांश देशांचा व्यावसायिक व्हिसा मिळणे ही अत्यंत कठीण बाब आहे. या विकसित देशांची स्थलांतरांची धोरणेही अत्यंत कडक असतात. त्यामुळे रोजगाराच्या शोधात आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत अनेक तरुण डंकी मार्गाचा वापर करतात. अवैध मार्गाने लोकांना परदेशात पाठविणाऱ्या एजंट आणि दलालांचे जाळे विकसनशील देशांमध्ये असते. अनेकदा तरुणांना खोटी आश्वासने देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून त्यांना या धोकादायक मार्गावर ढकलले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.